श्री विठ्ठल मंडळी अंधार झालेला आहे आणि आपण निघालो आहोत नगर प्रदक्षिणा। ही नगर प्रदक्षिणा कशी असते प्रॉपरली आज मी तुम्हाला दाखवणार। चला मस्त आपण नगर प्रदक्षिणा करूया। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। श्री विठ्ठल रखुमाई चौक चौरवरी रोड इथून प्रदक्षिणा सुरू होत आहे। रामकृष्ण इथून आपली प्रदक्षिणेला सुरुवात होत आहे। चला आता प्रदक्षिणा करू श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव। प्रदक्षिणा मार्ग हा विठ्ठल रुक्मिणी मंदिरला आपण पाया पडलो। इथून थेट आता आपल्याला खाली नदीवर उतरायचं आहे। सरळ आपल्याला हा पोलीस स्टेशन पासून सरळ आपल्याला घाटावर उतरताना तुम्हाला भेटतो। चला श्री विठ्ठल दिसला का तुम्हाला? ह्या रोडने आपण आलो असं। आता इथं प्रदक्षिणा घालूया। चला इथून आपल्याला असा इंद्रायणी घाटाकडं जायचं आहे। चला आपण इथून खाली उतरलो प्रदक्षिणा मार्ग आणि आपल्याला एक विशेष दर्शन इथं घडतंय। तो दर्शन म्हणजे काय? प्रदक्षिणा करत असताना खाली उतरताना हे कळस पाहायलाच पाहिजे का नाही? मला हा कळस कोणाचा आहे कसा आहे ते सांगा। रामकृष्ण हरी। वारकरी संप्रदायामध्ये काही फड आहे त्याच्यामध्ये एक नंबरचा फड म्हणजे ठाकूर बुवांचा फड। निवृत्ती महाराज ठाकूर हे पंढरपुरातून येत असताना आळंदीत अष्टमीला आले आणि माऊलीकडे तोंड पाहून त्यांनी आपला जीव इथे सोडला। ही ठाकूर बुवांची समाधी आहे। ठाकूर बुवांची समाधी। रामकृष्ण हरी। चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव। श्री विठ्ठल अशा प्रकारे आपण आलेलो आहोत। भक्तराज आला पुंडलिक भक्तराज तेने केशव वळला सहज दिदला विठ्ठल मंत्र बीज तेने झाले सकळी काज। हे आळंदीतलं पुंडलिकरायाचं मंदिर आहे। जसं पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरी तसं आळंदीत इंद्रायणीच्या तीरी। हे तुम्ही म्हणाले शिवलिंग कसं तर भगवान परमेश्वरीची सेवा करण्यासाठी भगवान शंकर आणिच अवतार घेतला भक्त पुंडलिकाचा। त्याचं प्रमाण सुद्धा आहे। हा आणि ज्ञानोबारांच्या समाधीच्या वेळेस पंढरपुरातून हे पंढरीहून आले कसे पुंडलिक असावे देव असे आणि ज्ञानदेवा असावे नाम असे विष्णू भक्त अपार असं समाधीमध्ये प्रमाण आहे। पुंडलिकरायांना घेऊन भगवान परमात्मा ज्ञानोबाराय नामदेवराय इथं आळंदीत आले आणि इथं पुंडलिकरायाचं मंदिर आहे। रामकृष्ण। पुंडलिकरायांचं शिवलिंग आतमध्ये आहे। इथंच राहा तिथं उभा राहतो। चला आपण आता मंदिराला असा वेढा घालायचा आणि मंदिराला वेढा घालून मग पुढे निघायचं। तोपर्यंत तुम्हाला एक चक्रतीर्थ दाखवतो मी। या चक्रतीर्थाला आपण खूप महत्त्वाच्या चक्रतीर्थाचा ते पाहूया आपण। चला या चक्रतीर्थाजवळ जाऊया। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। हे चक्रतीर्थ आहे इंद्राणी चक्रतीर्थ। पूर्वी एक दैत्य होता आणि तो दैत्य मरत नव्हता आणि मग शेवटी सर्व देवांनी विष्णूची प्रार्थना केली। प्रार्थना केल्यानंतर भगवंत इथं प्रगट झाले। ज्ञानोबारांच्या अगोदरची ही कथा आहे। कृतयुगातली हा आणि इथं भगवान प्रगट झाले आणि त्या राक्षसाला मारलं आणि देवाचं चक्र इथं पडलं म्हणून या तीर्थाचं नाव आहे चक्रतीर्थ। आणि याचं उत्तम महात्म्य असं आहे का माऊलींच्या समाधीच्या अभंगामध्ये या तीर्थाचं वर्णन केलंय। भवती वनवाली वृक्षी येथे देव वनवती पक्षी हे असे नित्य साक्षी आस्ती नासती उदकी। इथं जर आपण आस्ती सोडल्या तर त्या आस्तीचं पाणी होतं इतकं महात्म्य। रामकृष्ण। प्रत्यक्ष दाविली प्रचित आस्ती विरती जीवनी असं चोखोबऱ्याचं प्रमाण। रामकृष्ण। अशा प्रकारे हा आतमध्ये दाखव चक्रतीर्थ आहे। याच्यामध्ये इथं खाली आपल्या कोणी आपल्या आप्तेष्टांची जवळच्या माणसांची कोणी आपल्या घरात वारला असेल आई वडील कोणीही त्यांच्या अस्थि विसर्जनाकरता लोक इथे येत असतात। त्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला भेटलं का इथं जर अस्थि विसर्जन केल्या तर सरळ अर्थाने इथं अस्थि विरतात म्हणजे विरघळून जातात। अस्थि वास्तविक विरघळत नसतात पण इथं टाकल्यानंतर अस्थि ह्या विरघळतात। असा महिमा या तीर्थाचा आहे। चला आपण प्रदक्षिणा मार्गाला आता पुढे येऊ। अशा प्रकारे आपण आलेलो आहोत घाटावर म्हणजे इंद्रायणी घाट त्रिवेणी घाट आणि याला जोग महाराज घाट असं सुद्धा म्हणतात। आता इथून आपण वर जाऊ तिथून पुढे प्रदक्षिणा अजून तिथून तशी होईल। आता आपण घाटाचं थोडं महत्त्व ऐकू। काय काय महत्त्व आहे घाटावर काय काय आहे खरंच घाटावर आल्यानंतर कुठं कुठं दर्शन करावं ते दर्शन आपल्याला तुम्हाला दाखवून देतो। चला श्री विठ्ठल।
कुंडासाठी याला 2 गोष्टी करा की तो घामसा रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आता आपण जे पाहिलं ते आहे भागीरथी कुंड. त्या कुंडाबद्दल जरा आम्हाला विशेष माहिती सांगा माऊली. हा. रामकृष्ण हरी. ज्ञानोबारांच्या समाधी काळामध्ये भगवान परमात्म्याने जगातली सर्व तीर्थ बोलवली. देवमणी, यमुना, नर्मदा, भागीरथी, तुंगभद्रा असं समाधीमध्ये वर्णन आहे. तर इथं त्रिवेणी, इथं भागीरथी आहे, भागीरथी कुंड आहे. इथून हा जो रस्ता दिसतोय हा बरोबर शनी मारुती आणि मारुतीरायाच्या मंदिराच्या मागचा, तिथून मणिकर्णिका येते. भागीरथी ज्ञानोबाराने माऊलींच्या समाधीसाठी भगवान परमात्म्याने भागीरथी तीर्थ प्रगट केलं. येथे त्रिवेणी गुप्त असेल बरं का. इथं त्रिवेणी गुप्त म्हणजे त्रिवेणी संगम आहे. भागीरथी, मणिकर्णिका आणि इंद्रायणी याचा संगम इथं आहे. येथे त्रिवेणी गुप्त असे. भैरवापासून भागीरथी वसे पूर्वटी जे माया दिसे प्रत्यक्ष दाना पार्वती. पार्वती म्हणजे पद्मावती माता. भैरवापासून जे भैरवनाथाचं मंदिर आहे तिथून भागीरथी वाहत इथून इंद्रायणीला मिळते. असं सर्व तीर्थ जवळजवळ कोटी तीर्थ इंद्रायणी मिळावे असं देवानी सर्व तीर्थांना आज्ञा केलेली आहे. रामकृष्ण. एक छोटासा संदेश. मला असं वाटतंय का भागीरथी कुंडाची व्यवस्था चांगली नाहीये. सर्व वारकऱ्यांना, समाजाला, नगर परिषद आळंदी यांना असं सूचना द्यायची वाटते का हे पवित्र असं भागीरथी कुंड आहे, त्याची निगा राखावी, स्वच्छता राखावी. हे वारकरी संप्रदायाचं अस्मिता आहे, त्याची आपण निगा राखली पाहिजे. चला रामकृष्ण हरी. फार फार धन्यवाद. चला मंडळी, पुढचं आपण बघूया. पुढं आपल्याला समाध्या बघायच्या आहेत. आपल्या गुरुजनांच्या समाध्यावरती आहेत. त्या सर्व समाध्या कोणाकोणाची समाधी आहे ती समाधी पाहू. मग परत पुढं आपण परत परिक्रमा मार्ग सुरुवात करू. आणून नाही, ही आपली सदानंद गुरुजीच्या वारकरी संप्रदायामध्ये काही जे महात्मे होऊन गेले त्यांच्या श्रेष्ठ कीर्तनकार झाले, त्याच्यामध्ये सदानंद गुरुजींचं नाव अग्रगण्य आहे. त्यांची समाधी. चला रामकृष्ण हरी. ही समाधी आहे खंडोजी बाबा महाराजांची. खंडोजी बाबा हे ज्या वारकरी संप्रदायाचा ज्ञानोबारांचा जो सोहळा काढला 1832 श्री गुरु हैबतराव बाबा त्यांचे सहकारी खंडोजी बाबा त्यांची समाधी. वा वा. रामकृष्ण. खूप छान. रामकृष्ण हरी. चला जाऊ ना. ही समाधी आहे स्वानंद सुकुमासी सद्गुरू गुरुनाथ गुरुजोग महाराज यांचे पट्ट शिष्य मारुती महाराज गुरु आळंदीकर. वा. त्यांचा आपण जिथं आता कीर्तन केली ते त्यांचाच फड आहे. चला. हा वा. ही आनंद सिख निवासी सद्गुरू गुरुनाम गुरु विष्णू नरसिंह जोग ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार केला, त्यांचं नाव आज महाराष्ट्रात आधुनिक काळातले अर्वाचीन काळातले संत म्हणजे सद्गुरू जोग महाराज. वा. रामकृष्ण हरी. जोग महाराजांच्या परंपरेतील एक कोहिनूर हिरा वारकरी शिक्षण संस्थेचे सिंह म्हटलं तरी चालेल श्री गुरु विठ्ठल बाबा घुले यांची समाधी. आता वर जा. वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अध्यापक मृदंग महर्षी, मी तर म्हणतो वारकरी संस्थेतील चौरंगी हिरा म्हणजे आमचे वैद्य बाबा होते. उत्कृष्ट पकवान, उत्कृष्ट गायन आणि उत्कृष्ट कीर्तन हे ऐकावं ते आमचं पांडव बाबा वैद्यांचं. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं जे मोठं असं योगदान आहे ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे परीस म्हटलं तरी चालेल परमपूज्य गाथामूर्ती रामचंद्र बाबा बोधे रामकृष्ण यांची समाधी. रामकृष्ण हरी. चला. आनंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांचे पट्ट शिष्य श्री गुरु लक्ष्मण बाबा इगतपुरीकर यांची समाधी. सांगू देवा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्यांनी आपलं जीवन पूर्ण वारकरी शिक्षण संस्थेला अर्पण केले असे आमचे मोठे बाबा श्री विठ्ठल बाबा चौधरी मोठे बाबा. वा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आनंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचे पट्ट शिष्य श्री गुरु मामासाहेब दांडेकर यांची.
मामासाहेब दांडेकरांची समाधी. आपल्या संप्रदायामध्ये काही संत होऊन गेले, यवन मुस्लिम म्हणा, त्याच्यामध्ये कबीर महाराजांच्या परंपरेमध्ये असणारे रामदास बाबा कबीर यांची समाधी. स्वानंद सुखदेवसी सद्गुरू गुरुनाम गुरु जोग महाराज यांचे पट्ट शिष्य बंकट स्वामी महाराज. बंकट स्वामींची. वा. वारकरी संप्रदायामध्ये जे काही फड आहेत त्याच्यामध्ये वास्कर देवकर, त्याच्यामध्ये आजरेकर फड. वा. हा, ते आजरेकर फडाचे मालक तुकाराम महाराज काळे यांची समाधी. ज्ञानोबांचा कळस कसं दिसतोय बघा इथे. कळस बघा मामी, खूप छान कळस दिसतोय. मी आणि अशा प्रकारे माऊलीचा कळस आपल्याला दिसतो. पाहायला भेटल्या. आणि सर्व समाधी केल्यानंतर आता पुढे आपला प्रवास प्रदक्षिणा मार्गावर चला. इथून पुढे प्रदक्षिणा मार्ग चालू होतो. चालूच आहे आपला. मध्ये जे रस्त्यात आपल्याला प्रदक्षिणा मार्गाला काय काय आपल्याला बघायला भेटू शकतंय ते आपण पाहतोय. वारकरी संप्रदायामध्ये काही जे फड आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य फड म्हणजे वास्कर फडाचा हा मठ आहे. हा मठ आहे ना. इथं आजान वृक्ष आहेत महाराज भरपूर. चला मामासाहेबांच्या पुतळे. हो जायचं आहे ना. श्री गुरु स्वानंद सुखदेवसी गुरु जोग महाराजांचे पट्टे शिष्य शंकर वामन दांडेकर म्हणजे मामासाहेब दांडेकर जेव्हा पुण्यामध्ये त्यांचं देहावसन झालं तेव्हा त्यांची यात्रा असं सांगतात का पुणे ते आळंदीमध्ये पूर्ण तुडुंबरली होती. एवढं त्यांचं योगदान होतं. त्यांना इथं दहन केल्यामुळं त्यांचं हे स्मारक आहे. रामकृष्ण हरी. आणि एकंदरीत अशा प्रकारे आपण प्रदक्षिणा करता मामासाहेब दांडेकरांच्या स्मारकाजवळ आलो. आणि एकंदरीत हे स्मारक आपल्याला पार्किंगमध्ये किंवा भाजी मंडई याला बोलू शकतो. भाजी मंडई आणि ही पार्किंग इथून आता वर आपली प्रदक्षिणा जात आहे. आता आपण भाजी मंडईपासून किंवा पार्किंगपासून आपण वर आलेलो आहोत. इथून पुन्हा आपल्याला प्रदक्षिणा मार्ग असं सरळच जायचं असतं. ही नगर प्रदक्षिणा मी आपल्याला दाखवतोय. आणि नगर प्रदक्षिणेमध्ये काय मुख्य दर्शन असतात ते दर्शन तुम्हाला मी घडवतोय. रामकृष्ण हरी इथं येऊन प्रदक्षिणा घालायची. चला इथून पुढे गेला गोपाळपूर आणि इथं आपला प्रदक्षिणा मार्ग. चला हा हे उत्तरद्वार आहे. हा चला हे उत्तरद्वारा बसून आता आपण पुढं चाललेलो आहोत. आता इथं बघा खूप मोठी धर्मशाळा म्हणजे अशी ही घासवाली धर्मशाळा आपल्याला बघायला भेटेल. घासवाला धर्मशाळा आहे समोर. तिथं आनंद सुखदेवसी सद्गुरू जोग महाराज यांनी आपले प्राण सोडले, आपल्या माऊली चरणी विलीन झाले. रामकृष्ण या धर्मशाळेत. वा. घासवाला धर्मशाळा आहे. माझ्या गोरोबा काकांचा मठ. प्रदक्षिणा मार्गावर मार्गक्रमण करत असताना आपल्याला गोरोबा काकांचा मठाचं दर्शन होईल. इथं कधी आल्यानंतर गोरोबा काकांना लांबून तरी बाबा निदान दर्शन घ्यायचं जा. त्याला हे गणपती मंदिर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. चला वरून चला महाराज. आता प्रदक्षिणा मार्गावर जात असताना आपल्याला आणखीन एक दर्शन ते म्हणजे जिथं ज्ञानोबांच्या पाठीवर मांडे भाजले गेले. चला जाऊ आपण. चला तिथं आपण आलेलो आहोत. चला रामकृष्ण हरी. महाराज किती जुना वाडा आहे की नाही. वा.
कोण इथं तीर्थ आहे विचारा तीर्थ आहे इथं मला वाटतं इथूनच जाते भागीरथी मागून ना तो पण सांगा तुम्ही महाराज आपल्याला प्रदक्षिणा मार्गावर असे हां भैरवापासून भागी आता भैरवनाथाचं मंदिर लागणार हो त्या मंदिराच्या मागून अशी या मंदिराच्या मागून भागीरथीचं स्थान. आणि हा मंदिर काय आहे हा जर कोणाला माहिती नसेल तर जीवनाला येऊन काहीच फायदा नाही. बोला. ज्ञानोबारायाने दिवाळीला इच्छा केली मुक्ताईला का मांडे खायचे. त्यावेळेस मुक्ताबाई पळत पळत कुंभारवाड्यात गेले. आळंदीचं वैशिष्ट्य आहे का आळंदीमध्ये कुंभाराचं घर नाही, कुंभार इथं राहत नाही. का मुक्ताईला कुंभाराने खापर दिलं नाही आणि मग त्या रडत आल्या माऊलीजवळ आणि माऊलीजवळ आल्यानंतर माऊली सांगितलं काळजी करू नको, तू तयारी कर मांडे कणिक भिजव. आणि माऊली वनवे झाली आणि माऊलीच्या पाठीवर मुक्ताईने मांडे बांधले. ते हे स्थान आहे. पण हां बोला. आळंदीमध्ये ज्ञानोबाराय मुक्ताबाईंना म्हणजे खापर दिलं नाही म्हणून तेव्हापासून आळंदीमध्ये कुंभार ही जातच राहते. म्हणजे तुम्हाला मडके घ्यायचे असेल सप्त्याला काल्याच्या आळंदीच्या बाहेर जावं लागतं. बापरे. रामकृष्ण रामकृष्ण. अरे वा. एक विशेष गोष्ट दाखवतो आहे की नाही. मांडे भाजलेले ही मूर्ती बघा किती खूप सुंदर आहे. हे पाठीवर मांडे भाजलेले अशी ही मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांच्या पाठीवर मांडे भाजलेले. वा. माझ्या ज्ञानोबारायांना मांडे खायला एवढा त्रास, मुक्ताबाईंना मांडे बनवायला एवढा त्रास. मग त्यांच्या नावाने आपण आता मांडे भोजनाची काय पंक्ती खातो महाराज. हां काय म्हणावं आता. या मठात वारकरी शिक्षण संस्थेची जुन्या काळात कीर्तन व्हायची. हो हो. बंकर स्वामी मामासाहेब दांडेकर आणि माझी सुद्धा सेवा इथं झाली. वा खूप छान. मी आलेलो आहे बरं का बऱ्याच वेळा इथं कीर्तनाला वडील. आम्ही दर एकादशीला पहिली इथं यायचो. एकादशीला आम्ही कीर्तन ऐकायला गुरुजनांची कीर्तन असायची संस्थेची. हां चला चला फिरता फिरता म्हणजे श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव अशा प्रकारे प्रदक्षिणा मार्गावर मार्गक्रमण असताना आपल्याला लागलेलं आहे ज्ञानोबारांची भिंत. वा. ज्ञानोबारांची भिंत म्हणजे एका काळी चांगदेवरायांना कळलं का आळंदीत कोणतरी असा महात्मा आहे. तर ते महात्म्यांना भेटायसाठी चांगदेवराय निघाले तिथून. आता चांगदेव महाराज निघाले म्हणजे चांगदेवराय कमी होते का, खूप मोठे सिद्ध पुरुष होते. मग ते एकटे नाही निघाले, लाखो त्यांचे भक्तगण आणि लाखो त्यांचे आणि त्यांच्या भक्तगणांना प्रत्येकाला भक्तगणांना वाघ आणि स्वतः चांगदेव महाराज सुद्धा वाघ. म्हणजे पकडा का 1,00,000 वाघ आणि 1,00,001 चांगदेव महाराज. म्हणजे असे 1,00,001 वाघ आणि 1,00,001 भक्तजन आणि चांगदेव महाराज. मग असं कळलं का ज्ञानोबारायांना पण आता का चांगदेव महाराज आपल्याला भेटायला आलेले आहेत. पण असे एकदम ताफा त्यांचा म्हणजे असा खूप मोठा आहे. मग आता काय करावं. मग ज्ञानोबारायांनी मग काय केलं. निवृत्तीनाथांनी सांगितलं ज्ञानोबा अहो यांची सजीवावर सत्ता आहे पण आपली तर निर्जीवावर सत्ता आहे. तर ज्ञानोबारायांना सांगितलं निवृत्तीनाथांनी का चला माऊली काहीतरी आता इथून चमत्कार करा. तेव्हा ज्ञानोबाराय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे ज्या भिंतीवर बसलेले होते त्या भिंतीला सांगितलं चल का भिंतीबाई. आपण भिंतीला आज्ञा केली आणि भिंत अशी एकदम स्विंग अशी उडू लागली आकाशामध्ये. आणि चांगदेवरायांचे कदम माऊली सांगितलं एक असा विरोधाचा भाग का चांगदेवराय अशी उडत होते ना वाघांसोबत ते. तर भिंत त्यांच्या वरून अशी उडाली. मग ते चांगदेवांनी अशी पाहिली हो कोण आहे. मग ते सगळी वाघच खाली पडली. असं म्हणजे चांगदेवरायांचा गर्व हरण करण्याकरता आणि चांगदेवरायांना बोध करण्याकरता आणि त्याचप्रमाणे चांगदेवरायांना सुद्धा ह्या संतांचा महिमा कळाला. आणि तेव्हा चांगदेवरायांनी सुद्धा काय केलं गुरुपुत्र झालो चांगदेव म्हणे आजी जन्मान गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि मुक्ताईचं
शिष्योत्व त्यांनी पत्करलं अशी ही महत्त्वाची ठिकाणं आहेत. चला, श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. चला, आणखीन एक गोष्ट आमच्या बंधुराजांनी सांगितली का सांगा म्हणून, मला पण ती महत्त्वाची वाटली. का चांगदेवरायांचं वय हे 1400 वर्षाचं होतं आणि माझी मुक्ताबाई केवढी होती हो? 7 वर्षाची. 7 वर्षाची बघ त्याची मुकलीबाई. माझी मुक्ताई 7 वर्षाची आणि चांगदेवराय 1400 वर्ष. तेव्हा त्यांना कळलं का मुक्ताबाई कोण आहेत. तेव्हा चांगदेवरायांच्या मुखातून उद्गार आले का आधी गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आधी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. श्री विठ्ठल हे आहे भैरवनाव चौक आणि इथं हे हा रोड गेला पद्मावती रोड आणि पद्मावतीला पण खूप महत्व आहे. त्रिवेणी गुप्ता असे भैरवपासून भागीरथी पूर्ववटीचे मार्गदर्शन म्हणजे पूर्व दिशेला जे वडाचं झाड आहे देवीचं स्थान आहे. प्रत्यक्ष जाणार पार्वती, पार्वती मातेचं स्थान म्हणजे पद्मावती मातेचं स्थान. वा, आपण जे पद्मावतीला जातो नाही का तो इतिहास सांगितला आता. तर श्री विठ्ठल माऊली इथे चला, आपल्याला भिंत दिसली नाही आता बांधकाम आहे बरोबर. ते बांधकाम का आहे त्याचं एक छोटंसं कारण लोकांना सांगतो. लोकांना कधी कधी काय काय कळत नाही. बोला. माऊलींची भिंत या कारणामुळे बांधली गेली की माऊलींनी उडवलेली भिंत त्याचे लोकांना थोडे भाग असावा आपल्या घरी, म्हणून त्या लोकांनी माऊलीच्या विटा काढून घरी घेऊन जाऊन माऊलीची भिंत कमी केली. त्यामुळे आळंदी नगर परिषद या लोकांनी ध्यान घेतात त्याच्या अवतीभोवती एक बांधकाम केलं. त्याच्यामुळं आपल्याला हे बांधकाम पाहायला भेटतं. कारण की ज्ञानोबारायांची जी भिंत चालवलेली होती ते भिंतीची वीट ही पाण्यात तरंगते बरं का, हे विशेष आहे. म्हणून लोक घरी न्यायची. ती वीट जी आहे ती पाण्यात तरंगते, पाण्यात टाकायला खाली बुडत नाही. हा हे काय आहे माऊली माऊलींचा जुनारथ. चला तर चला मंडळी, आपण प्रदक्षिणा करता करता अजून एक दर्शनाकरता आलेलो आहोत. ते म्हणजे इथं सर्वांनी हजेरी द्यावी अशी आमची हजेरी मारुती मंदिर म्हणजे मारुतीरायांचं मंदिर आलेलो आहोत. चला, श्री विठ्ठल. मंदिर म्हणजे मारुतीरायाचं मंदिर. या मंदिरात माऊली परतीवरून आल्यानंतर माऊली इथं विसाव्याला येतात आणि सर्व फडकऱ्यांची, वारकऱ्यांची, दिंडीवाल्यांची इथं हजेरी घेतली जाते. म्हणून या मारुतीरायाला हजेरी मारुती असं. वा, चला रामकृष्ण. प्रदक्षिणा मार्ग क्रमण आपला आता प्रदक्षिणा होतच आलेली आहे आणि हा रोड जातो आपल्याला कुठं मरकळ. हा सरळ मरकळ आणि इथून उजव्या हाताला वळलो का आपला प्रदक्षिणा मार्ग आपल्याला म्हणजे कायम चालू राहतो असं. चला, रामकृष्ण हरी. चला वारकरी बघा, सर्व वारकरी किती वयस्कर आहेत पण प्रदक्षिणा रोज नित्य प्रदक्षिणा करतात वारकरी मंडळी. चपला घातल्या होत्या बाहेर. अरे राम, मला माहिती नाही. रामकृष्ण हरी माऊली. बोला. अशा प्रकारे इथं प्रदक्षिणा पूर्ण होत आहे. प्रदक्षिणा का करावी? शास्त्रामध्ये असं दिलंय, प्रदक्षिणे पदे देवाच्या काही ज्या उपचार आहेत, सेवा आहेत, त्याच्यामध्ये प्रदक्षिणेला खूप महत्त्व आहे. प्रदक्षिणा कधी कधी आपलं दर्शन होत नाही, जायला मिळत नाही मंदिरात. प्रदक्षिणा केल्यानं देवाचं दर्शन केल्याचं पुण्य. मंदिरात नित्य प्रदक्षिणा, नित्य इंद्रायणी स्नान, नित्य प्रदक्षिणा, तुतटी यात्रा सकाळी त्यांच्या सेना महाराज सांगतात. आळंदीमध्ये आल्यानंतर माऊलीचं दर्शन, इंद्रायणीचं स्नान आणि प्रदक्षिणा करावी असा हा आळंदीतला विधी आहे. वा, धन्यवाद, धन्यवाद. आणि फार सुंदर अशी आपली प्रदक्षिणा झालेली आहे. कारण प्रदक्षिणा ही नित्य प्रदक्षिणा आहे. रोज वारकरी सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा करतात. काही वारकरी 2-2, 3-3, 4-4, कोणी 10-10 प्रदक्षिणा असं करत असतो. आणि प्रदक्षिणा केल्यानंतरच
ते दर्शन घेतात किंवा घरी जाऊन म्हणजे धर्मशाळेवर जाऊन झोपतात किंवा अभ्यास करतात. पण प्रदक्षिणा ही मात्र नित्य असते. अशा प्रकारे ही नित्य प्रदक्षिणा आपल्याला खरंच आळंदीत जे व्यक्तिमत्व आपण आळंदीत राहत नाही, पण आळंदीत आपण सहज कोणी फिरायला जरी आलो ना तरी माझा आग्रह आहे का आल्यानंतर प्रदक्षिणा ही कराच. हो, प्रदक्षिणा केल्याशिवाय आळंदीतून जाऊच नका तुम्ही. ही माझी खरंच विनंती आहे. तरच तुम्हाला आळंदीत आल्याचं फळ भेटल. जर तुम्ही प्रदक्षिणा नाही केली तर तुम्हाला प्रदक्षिणा का आळंदीत येण्याचं फळच भेटणार नाही महाराज. काय महाराज? रामकृष्ण. रामकृष्ण. चला, श्री विठ्ठल, श्री ज्ञानदेव.